गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू ऑफिसर्स अकॅडमी. आज आपण SSC बोर्ड 2024-25 इंट्रोडक्शन ऑफ मॅथमॅटिक्स पाहणार आहोत. मराठीमधून पण गणित भाग 1 आणि भाग 2 आपण पाहणार आहोत. तर आपण गेल्या 3 दिवसापासून जे काही बोर्ड आहेत आपले, त्या बोर्डाचा जो काही अभ्यासक्रम आहे त्याची ओळख करून घेत आहोत. आपण पहिल्या सेक्शनमध्ये प्रत्येक विषयाची समरी पाहिलेली आहे. प्रत्येक विषयाचा कोणता विषय आहे, कोणत्या विषयामध्ये किती किती टॉपिक आहेत, कोणकोणते घटक आपल्याला शिकायचे आहे ते आपण सर्व पाहिलेलं आहे. आणि परवा दिवशीच्या लेक्चरमध्ये म्हणजे आपल्या सेकंड लेक्चरमध्ये आपण सायन्स पार्ट 1 म्हणजे विज्ञान भाग 1 ह्या पूर्ण विषयाचा ह्या पूर्ण पुस्तकाचे विश्लेषण आपण केलेलं आहे. त्यानंतर भाग 2 त्याच्यामध्ये आपण विज्ञान भाग 2 याच्यामध्ये पूर्ण कोणते टॉपिक्स आहेत त्याचं विश्लेषण कशा पद्धतीने करावं म्हणजे आपल्याला अभ्यासक्रम सोपा जाईल हे सर्व भाग 2 मध्ये सांगितलेलं आहे. ज्याने कोणी ते लेक्चर पाहिले नसतील ते पाहून घ्या, तुम्हाला नक्कीच पुढच्या नियोजनासाठी ते फायदेशीर असतील. त्यानंतर SSC बोर्ड 2024 आज आपण घेणार आहोत इंट्रोडक्शन. तर कशाचं? मॅथमॅटिक्स म्हणजे गणित भाग 1 आणि भाग 2. गणित भाग 1 आणि भाग 2 ह्या दोन्ही विषयांचं आपण आज पाहणार आहोत. स्क्रीनवरती तुम्हाला पेन दिसतोय? ओके, क्लिअर आहे. तर गणित भाग 1 आणि गणित भाग 2. तर याच्यामध्ये आपल्याला गणित भाग 1 मध्ये काही टॉपिक्स आहेत आणि गणित पार्ट 2 मध्ये पण काही टॉपिक्स आहेत, ते आपण एक एक करून पाहूया. मॅथ्स पार्ट 1 म्हणजेच गणित भाग 1. तर याच्यामध्ये आपल्याला एकूण 6 धडे दिलेले आहेत, 6 टॉपिक्स आहेत, 4 चॅप्टर्स आहेत. एका वर्षभरात जर हे 6 चॅप्टर्स आपल्याला शिकायचे तर हा अभ्यासक्रम काय खूप मोठा नाहीये, सोपा आहे. त्यानंतर फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, म्हणजेच काय तर 2 चलांमधील रेखीय समीकरणे. आता सर्वांना माहित असेल लिनियर इक्वेशन आपण कशाला म्हणतो. असं लिनियर इक्वेशन, आता हे पहा, x प्लस वाय हे पण एक लिनियर इक्वेशन आहे, पण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता 2 व्हेरिएबल्स असणंही महत्वाचं आहे. x झाला हा एक व्हेरिएबल आणि y झाला दुसरा व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे चल. हे पहा, व्हेरिएबलचा अर्थ काय होतो? चल. चल म्हणजे काही अशी अक्षरं जी आपण संख्येच्या जागेवरती त्याचा वापर करून गणितामध्ये उदाहरणं सोडवतो. आता जर आपण हे उदाहरण पाहिलं, x प्लस एक्स किंवा 3x प्लस x इज इक्वल टू 4x. आता हे पण एक लिनियर इक्वेशन आहे, परंतु वरती सांगितल्याप्रमाणे लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल नाहीये. 2 व्हेरिएबल्स आपल्याला इथे शिकायचे आहेत. आपण आतापर्यंत 1 इक्वेशनचे शिकलो, 1 व्हेरिएबलचे एक्झाम्पल सॉल्व्ह केले आहे. तर आपल्याला 1 व्हेरिएबलचे एक्झाम्पल्स न बघता आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये तर 2 व्हेरिएबल्स असणारी उदाहरणे अभ्यासायची आहेत. आता असं नाही की x प्लस वाय असेल, 2a प्लस बी असेल, 3x प्लस वाय असेल, अशी वेगवेगळी उदाहरणं आपण त्याची लिहू शकतो. असं एक एक करून आपल्याला तो चॅप्टर, हे जे लिनियर इक्वेशन्स आणि 2 व्हेरिएबल्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आता ह्याच चॅप्टरमध्ये आपल्याला अजून काय काय पाहायचं ते आपण पुढे पाहूया. आता हे लिनियर इक्वेशन्स ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला पुढच्या स्लाइडवरती समजून सांग. आता हे पहा, लिनियर इक्वेशन्स. लिनियर इक्वेशन म्हणजे काय तर 2 चलांची, हे बघ, 2 चल ज्या इक्वेशन मध्ये वापरले जातात त्याला आपण काय म्हणतो? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. पण फक्त लिनियर इक्वेशन कशाला म्हणतात तर एकरेषीय. लिनियर म्हणजे काय? एकरेषीय. लिनियर म्हणजे काय तर एकरेषीय. त्यानंतर इक्वेशन. इक्वेशन म्हणजे समीकरण. कळलं? आता लिनियर इक्वेशन म्हणजे काय? x प्लस वाय, हे तुम्हाला एक्झाम्पल सांगते. त्यानंतर b प्लस सी, a प्लस बी प्लस ए, हे सुद्धा लिनियर इक्वेशन आहे 2 व्हेरिएबल्सच, कारण याच्यामध्ये फक्त a
आणि बी हे दोनच व्हेरिएबल वापरले गेलेले आहेत. तसंच ह्या चॅप्टर मध्ये पुढे आपल्याला एकरेषीय समीकरणे म्हणजेच स्टिम्युलेशन्स इन लिनियर इक्वेशन हे पण शिकायचंय. त्यानंतर त्याच्यामध्ये पुढे आपल्याला आता सिम्युलटेनियस म्हणजेच काय तर एक सामायिक ही एकसामायिक असणारी समीकरणे पण आपल्याला याच्यामध्ये शिकायची आहेत. आता एकसामान्य म्हणजेच काय हे पहा, जिथे आपल्याला 3x + y बरोबर जर 2y + x असेल, आता ह्या दोन्हींची व्हॅल्यू पण काय आहे एकच आहे. आपल्याला हे कशामुळे कळतं, हे मध्ये जे दिलेलं इज इक्वल टू जो साइन आहे तर ह्या साइन वरून आपल्याला हे दोन इक्वेशन्स एकाच व्हॅल्यूचे आहेत हे कळतं. जर साइन ह्या दिशेने असतं तर हे इक्वेशन मोठं होतं, साइन ह्या दिशेने असतं तर ते इक्वेशन मोठं होतं, पण मध्ये इज इक्वल टू साइन असल्यामुळे ते इक्वेशन एकच मूल्याचं आहे, एकच किमतीचं आहे. त्यानंतर दुसरा धडा येतो आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजेच वर्ग समीकरण. आता वर्ग समीकरण कशाला म्हणतात, क्वाड्रॅटिक. क्वाड्रॅटिकचा अर्थ काय होतो हे सर्वांना माहिती आहे का, किंवा मराठीमधून जे विद्यार्थी आहेत त्यांना जर क्वाड्रॅटिकचा अर्थ सांगायचा झाला तर वर्ग समीकरणे. आता ही वर्ग समीकरणे कशा पद्धतीची असतात, ती कशी सॉल्व्ह करायची असतात ते आपण पुढे पाहूया. प्रथमतः तुम्हाला लिनियर इक्वेशन कळणं गरजेचं आहे. त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये इक्वेशन हेच असतं, पण वर्ग समीकरणे, इथे वर्ग हा शब्द आलेला आहे, कोणत्याही संख्येचा वर्ग करणे म्हणजेच त्याची दुप्पट करणे होय. कोणत्याही संख्येचा वर्ग करणे म्हणजे त्याची दुप्पट करणे, किंवा जेवढा त्याचा घातांक आहे तेवढा त्याला तेवढी वेळा गुणणे. आता जर मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगितलं, आपण पेन चेंज करूया. मी जर तुम्हाला सांगितलं की आपल्याला 4चा वर्ग काढायचा आहे तर आपण 4⁻² म्हणजे 4⁻2 अशा पद्धतीने लिहिणार. काय येणार याचा वर्ग येणार 16 बरोबर. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहेत वर्ग समीकरणे, तर त्याच्यामध्ये पण आपल्याला वर्ग तर काढायचे पण कशाचे, व्हेरिएबलचे. मग x² + y हे झालं तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय झालं तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर ह्याच क्वाड्रॅटिक इक्वेशन्स वरती असणारी समीकरणे आपल्याला ह्या धड्या दुसऱ्यामध्ये पाहिजे आहेत. त्यानंतर तिसरा धडा येतो अरिथमॅटिक प्रोग्रेशन. काय आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन, 2चा पाडा जर आपण म्हटलं 2, 4, 6, 8 ही झाली अरिथमॅटिक प्रोग्रेशन. एका ठराविक टप्प्याप्रमाणे किंवा एखाद्या ठराविक फरकाने होणारे बदल किंवा त्यांच्यामध्ये असणारी एक ठराविक, आता हे पहा उदाहरण घ्या, असं नाही की फक्त 2चा पाडा असेल, 2, 4, 6 ही पण एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, कारण ह्याच पद्धतीने ती जी श्रेणी आहे ती पुढे चालणार आहे. त्याच पद्धतीने जर आपण वर्ग श्रेणी घेतली तर ती पण त्याच पद्धतीने चालणार आहे. अशा वेगवेगळ्या ज्या काही श्रेण्या आहेत अरिथमॅटिक प्रोग्रेशन, अंकगणिती श्रेणी. आता हे वैध श्रेणी शब्द दिलेला आहे म्हणजेच प्रोग्रेशन. त्याच्यानंतर येतं फायनान्शियल प्लॅनिंग. आता आपण फायनान्शियल प्लॅनिंग कशाला म्हणतो, मी तुम्हाला गेल्या 2-3 दिवसापासून सांगतेय प्लॅनिंग महत्वाचं असतं. तर हे प्लॅनिंग कशा पद्धतीने करावं, तर प्लॅनिंग का गरजेचं असतं हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर हे पहा, अर्थनियोजन आपण मला वाटतं भूगोलमध्ये पण चॅप्टर सेशन पहिल्यामध्ये आपण सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये पण फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आर्थिक नियोजन. एखाद्या समजा आपल्या पप्पांचा पगारचा 50,000 असेल तर ते त्यांचं आर्थिक नियोजन कशा पद्धतीने करतात, शिक्षणासाठी मुलांच्या वेगळ्या खर्चासाठी वेगळी रक्कम ते काढून ठेवतात, किंवा घरामध्ये लागणारे इतर काही आवश्यक वस्तू आहेत त्यांचा खर्च ते बाजूला काढतात. असं त्यांचं नियोजन त्यांनी सगळं केलेलं असतं. आणि त्यामधूनही त्यांची शिल्लक किती उरते किंवा किती उरायला हवी, आपल्याला कुठे कुठे बचत करायला हवी म्हणजे आपली ठराविक शिल्लक उरली जाईल, ह्या पद्धतीने जे नियोजन केलेलं असतं त्याला फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतात, म्हणजेच त्याला आर्थिक नियोजन म्हणतात. आपला 5वा धडा येतो प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता. आता संभाव्यता आपण कशाला म्हणतो, उदाहरणार्थ सध्या IPL सीझन चालू आहे, तर आज जर समजा राजस्थानची आणि RCB ची मॅच आहे तर या 2 मॅच मध्ये कोण जिंकणार आपण याचा अंदाज बांधतो. डेफिनेटली कोण जिंकणार हे आपल्याला माहित नसतं, पण आपण फक्त एक संदर्भ लावतो किंवा अंदाज काढतो, नाही यांचे एवढे रन झालेले आहेत म्हणजे आज हे जिंकू शकतात किंवा
त्यांची जी काही पार्श्वभूमी आहे त्या आधारे आपण सांगू शकतो की आज कोणती मॅच जिंकणार आहे. तर ती काय झाली संभाव्यता. तसं आपण काय सांगणार की प्रोबॅबिलिटी. आपण लाईट डाईस किंवा लुडो खेळतो आहोत किंवा पूर्वीच्या काळी चंपुले खेळल्या जायच्या. तर जो काही डाईस आहे तो आपण जेव्हा फेकतो तेव्हा 2 पडेल, 3 पडेल, 4 पडेल याची आपल्याला खात्री असते का नाही. पण आपण एक मनामध्ये केलेलं असतं की नाही मला एवढे पडावेत किंवा मला एवढे पडतील. तर त्यालाच म्हणतो आपण सभ्यवता. खात्री नसणे पण त्याचा अंदाज बांधणे. त्यांना खात्री आहे का नाही, पण ते काय करतात अंदाज बांधला जातो. मग ज्या उदाहरणांमध्ये आपल्याला अंदाज बांधायचे आहेत ते सगळी उदाहरणं येतात प्रोबॅबिलिटी या सेशनमध्ये. नंतरचा लास्ट टॉपिक मॅथ्स पार्ट 1 म्हणजे गणित भाग 1 चा हा शेवटचा टॉपिक आहे स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकी. आता स्टॅटिस्टिक्स कसं असतं, प्रत्येक गोष्टीसाठी किती प्रमाण असावं, त्याचं किती प्रमाणामध्ये विभाजन केलं गेलेलं आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला स्टॅटिस्टिक्स ह्या चॅप्टरमध्ये पाहायच्या आहेत. त्यानंतर आपण मॅथ्स पार्ट 1 म्हणजे गणित भाग 1-2 परीक्षेचं नियोजन म्हटलं तर हा पूर्ण टॉपिक जो गणित भाग 1 आहे तो येतो 40 मार्कांसाठी बोर्डाच्या परीक्षेला. आपण तसं प्रत्येक पेपरवरती त्याचे PYQs म्हणजे मागील प्रश्न घेऊन प्रत्येक घटकाला किती वेटेज आहे म्हणजे किती वजन आहे मार्कांचं ते आपण पुढे पाहणार आहोत. पण प्रथम आपल्याला आधी सगळे विषय संपवायचे आहेत. त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. 1 जून पासून आपली SSC बोर्डची बॅच चालू होत आहे. ज्याला कोणाला ऍडमिशन्स घ्यायचे आहेत त्याला स्क्रीनवर खाली जे 2 नंबर दिसतात त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा. ऍडमिशन लवकरात लवकर घ्या. चला झालं मॅथ्स पार्ट 1. आता आपण मॅथ्स पार्ट 2 कडे जाऊ म्हणजे गणित भाग 2. आता इथे प्रिंटिंग मिस्टेक असेल. पहिला धडा आहे सिमिलॅरिटी. काय आहे सिमिलॅरिटी. तर सिमिलॅरिटी आपण कशाला म्हणतो, 2 जर भाऊ असतील तर शेजारचे किंवा नातेवाईक म्हणत असतात ह्या दोघांमध्ये खूप सारखेपण आहे, हे दोघं सारखेच दिसतात किंवा आपण दोघांना सारखे मार्क पडले तर ती झाली सिमिलॅरिटी. कोणत्याही 2 गोष्टींमध्ये काय काय समान आहे ते जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्याला आपण साम्यता दर्शवतो म्हणजे सिमिलॅरिटी सांगतो. उदाहरणार्थ हा एक त्रिकोण आहे आणि हाही एक त्रिकोण आहे. त्रिकोणाची तिन्ही बाजू सारख्या आहेत म्हणजे हा समभुजी त्रिकोण आहे. काय आहे समभुज त्रिकोण. ह्या तिन्ही ज्या साइड्स आहेत ट्रायंगलच्या त्या एक समान आहेत, याच्या पण तिन्ही एक समान आहेत आणि ह्या दोन्ही एकमेकांशी काय आहेत सिमिलर आहेत. आपल्याला दिसताना पण दिसते त्यांची साईज सेम आहे, लेंथ सेम आहे, त्यांचा जो बेस आहे तो पण सेम आहे. तर याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की या दोघांमध्ये सिमिलरिटी आहे. तर ही सिमिलरिटी कशी दर्शवायची, त्याच्यावरची उदाहरणं कशी कशी सोडवायची ते आपल्याला त्या चॅप्टरमध्ये पाहायचे. त्यानंतर नेक्स्ट येतो पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमची ओळख मी तुम्हाला सेशन फर्स्टमध्ये पण दिली होती. तर इथे पायथागोरसचे सिद्धांत. पायथागोरसचे सिद्धांत काय आहे तर पायथागोरस एक सूत्र सांगतो की ज्याच्या आधारे आपल्याला उदाहरणं सोडवायला किंवा त्रिकोणाच्या वेगवेगळ्या बाजू असतील त्या शोधण्यासाठी उपयोग येतो. तर हे पहा, पण त्याच्यामध्ये एक काटकोन असणं गरजेचं आहे. काटकोन म्हणजेच 90 डिग्रीचा अँगल म्हणजेच 90 डिग्रीचा अँगल, यालाच म्हटलं जातं राईट अँगल आणि यालाच मराठीतून आपण म्हणतो काटकोन. काय म्हणतो काटकोन. तर समजा हिला आपण हायपोटेनस म्हणतो. हायपोटेनस म्हणजेच काय कर्ण. आता पायथागोरस काय सांगतो, पायथागोरसने जर समजा ह्या साइडला ए, हिला बी आणि हिला जर सी नाव दिले, काय दिले ए आणि बी सी असे जर नाव त्या त्रिकोणाला जर दिले तर त्याचं म्हणणं असं आहे की त्रिकोणाच्या काटकोन त्रिकोणाची जी विरुद्ध बाजू असते तिला आपण कर्ण म्हणतो. हा काटकोन त्रिकोण त्याच्या विरुद्ध बाजूला जी बाजू कोण आहे
तिला आपण हायपोटेनस म्हणतो, म्हणजेच कर्ण म्हणतो. आणि साईड ए आणि बी म्हणजेच बाजू ए आणि बी त्या दोन्हींचा जो वर्ग आहे त्या वर्गांची बेरीज ही कर्णाच्या वर्गाच्या बेरजे इतकी असते. कसं हे पहा, आता इथे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर हा फॉर्म्युला होणार आहे. तर आपण याला फॉर्म्युलामध्ये कसं लिहू शकतो, साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. असा पायथागोरसचा हा जो सोपा सिद्धांत आहे. तर त्याच सिद्धांतावरती असणारी आपल्याला काही उदाहरणे पायथागोरस थेरम या धड्यामध्ये पाहिजे. त्यानंतर येतो वर्तुळ म्हणजे सर्कल. आता सर्कल कसं असतं, काय असतं, आपण लहानपणीपासून पाहतो. आपण जो चेंडू खेळतो, जो बॉल असतो, फुटबॉल असतो, व्हॉलीबॉल असतो किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपल्या जे गाड्यांचं चाक असतं, त्या सगळ्या गोष्टी वर्तुळमध्ये येतात. तर ह्याच वर्तुळामध्ये कर्ण सर्वांना कळाला, पायथागोरसचा थेरम लक्षात आलाच असेल. आता जो काही वर्तुळ आहे, समजा वर्तुळ आहे, तर या वर्तुळाची त्रिज्या किती, डायमीटर कशी फाइंड आउट करायची, कॉर्ड कशाला म्हणतात, सेंटर कशाला म्हणतात, याचा एरिया किती, एरिया म्हणजेच त्याचं क्षेत्रफळ किती, एरियालाच आपण काय म्हणतो तर क्षेत्रफळ. एरिया म्हणजे त्याचं क्षेत्रफळ किती, पेरिमीटर म्हणजे त्याची परिमिती किती, या सगळ्याचे आपल्याला जे उदाहरणं त्याच्यामध्ये पाहिजेत. वेगवेगळे आपल्याला त्याच्यामध्ये रूल्स म्हणजे फॉर्म्युला शिकायचे आहेत. कारण सूत्र जर माहित असेल गणितामध्ये तर आपण कोणतंही उदाहरण सहजरित्या सोडू शकतो. एका सूत्रावरती आपण पुढे शिकताना कमीत कमी 50 उदाहरणे घेणार आहोत. त्यामुळे काय होईल, तुमचा सरावही होईल आणि तुम्हाला ते समजायलाही सोपं जाईल. पण त्यासाठी तुम्हाला आमच्या ऑफिसर्स अकॅडमीची बॅच जॉईन करावी लागणार आहे. त्यानंतर येतात जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स म्हणजेच भौमितिक रचना. आता जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन आपण कशाला म्हणतो किंवा जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स कोणकोणते असतात. भौमितिक रचना, आता जर खरं म्हटलं तर हा संपूर्ण जो भाग 2 आहे तो पूर्ण भौमितिक रचनेवरतीच आधारित आहे. तर भौमितिक रचनेमध्ये कोणकोणते कन्स्ट्रक्शन केले जातात ते आपल्याला पाहिजे. त्यानंतर कोऑर्डिनेट जॉमेट्री, समन्वय भूमिती. तर ह्याच भूमितीशी लिंक असणारी म्हणजे भूमितीशीच मिळते जुळते असणारा असा हा चॅप्टर आहे. त्यानंतर सेकंड लास्ट जो चॅप्टर आहे ट्रिगोनोमेट्री, तो ट्रिगोनोमेट्री आपल्याला पाहायचंय. ट्रिगोनोमेट्री म्हणजे त्रिकोणमिती. तर त्रिकोणमितीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. तर त्या कशा, आता सर्वांना ट्रिगोनोमेट्रीची ओळख झालेली असेल. आपण मला वाटतं स्कॉलरशिपची एक्झाम असेल किंवा नवोदयाच्या विद्यार्थी असतील तिथे ट्रिगोनोमेट्री शिकवली जाते. त्यानंतर येतं मेन्सुरेशन म्हणजेच मोजमाप. आता मोजमाप हे प्रत्येक गोष्टीचं केलं जातं. त्यामुळे इथे आपण ठराविकच उदाहरणं शिकणार आहोत असं नाही. इथे प्रत्येक प्रकारची उदाहरणे आपल्याला पाहायची आहेत. तर हा झाला आपला गणिताचा सिलेबस. हा भाग 2 हा सुद्धा येतो 40 मार्कांसाठी. त्याच्यानंतर हा जो आहे मॅथ्स पार्ट 1 हा पण येतो 40 मार्कांसाठी. असंही गणिताचं नियोजन असतं. तर पुढे पण मी तुम्हाला त्याचं विभाजन कशा प्रकारे असतं, एक्झाम कशा प्रकारची असते ते थोडक्यामध्ये सांगते. आता गणित झालं, आपण कलर दुसरा घेऊया. मॅथ्स, तर नियोजन कसं असावं. मॅथ्स, आपल्याला मॅथ्सचे किती पाठ शिकायचे आहेत तर 2. पार्ट 1 आणि पार्ट 2. तर पार्ट 1 आता गणिताचा पूर्ण पेपर आपल्याला बोर्डासाठी असणार आहे 80 मार्कांसाठी. आता तुम्ही म्हणता बाकीचे 20 मार्क कुठे गेले, ते बाकीचे 20 मार्क असतात तुमच्या प्रॅक्टिकलला. 10 मार्क प्रॅक्टिकल 1 ला आणि 10 मार्क प्रॅक्टिकल 2 ला. आता हे जे 80 मार्क आहेत ते खरं तर पूर्णपणे आपल्या हातात आहेत. अभ्यास जर व्यवस्थित केला तर तुम्हाला हे मार्क नक्की सोपे जातील. आता याचं विभाजन कसं केलं जातं,
तर प्रत्येक सेशनला त्यांनी 40-40 मार्क वाटून दिलेले आहेत. पार्ट 2 ला 40, पार्ट 1 ला 40. कळलं? तर हे 80 मार्काचं विभाजन त्यांनी ह्या पद्धतीने केलेलं आहे. खरं तर बोर्डाचं एक वैशिष्ट्य आहे. जर आपण फक्त बोर्डाचं पेपर पॅटर्न किंवा त्याचे PYQ जरी समजून घेतले तरी बोर्ड काय आहे किंवा बोर्डामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, वेळेचं नियोजन आपल्याला कसं करावं लागेल हे लगेच लक्षात येऊन जातं. आता मी तुम्हाला प्रत्येक सेशन वाईज कसं कसं डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे ते सांगते. आता भाग 1 हा जर 40 मार्कांसाठी आहे, हा जर 40 मार्कांसाठी आहे तर तुमचं लक्षात येऊ शकतं. गणित भाग 1 मध्ये आपल्याला दिलेले आहेत 6 टॉपिक्स, 1 2 3 4 5 आणि 6 टॉपिक्स. आता याच्यामध्ये जे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल जे आहे तर याच्यासाठी कमीत कमी त्यांनी 8 मार्कांचं विभाजन देतात. तर फक्त 8 मार्क जे आहेत ते आपल्या गणित भाग 1 वरती असणाऱ्या लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स या चॅप्टर वरती येतात. त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन वरती अप्रॉक्स 6 मार्कांचा प्रश्न विचारला जातो. याच्यामध्ये 3-3 मार्कांसाठी आपल्याला 2 लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायला लावतात किंवा MCQ मध्ये 2 मार्कांसाठी MCQ मध्ये पण हा प्रश्न विचारला जातो आणि बऱ्याचदा विचारला पण गेलेला आहे. थर्ड आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन, अंकगणिती श्रेणी. तर याच्यामध्ये पण आपल्याला खरं तर याला जास्त वेटेज नाही देत, पण तरी याचं 2 ते 3 मार्कांसाठी प्रश्न परीक्षेला हमखास विचारले जातात. त्यानंतर येतं फायनान्शियल प्लॅनिंग, म्हणजेच काय, आर्थिक नियोजन. तर हे जे काही आर्थिक नियोजन आहे तर हे आर्थिक नियोजन आपल्याला 6 ते 7 मार्कांसाठी विचारलं जातं. प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता. तर ह्या 2 ज्या गोष्टी आहेत तर ह्या 2 गोष्टी यांच्यावरती प्रश्न कमीत कमी 5 ते 8 मार्कांसाठी विचारला जातो दोन्हींवरही. कारण जे प्रोबॅबिलिटी आहे याच्यावरती बरेचसे प्रश्न विचारू शकतात किंवा वेगवेगळे प्रश्न विचारण्यासाठी तिथे खूप मोठा स्कोप आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त बोर्डाने भर त्याच्यावरती दिलेला आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर ठरतं लिनियर इक्वेशन, त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, फायनान्शियल प्लॅनिंग आणि प्रोबॅबिलिटी. हे 2 जे आहेत, बाकीचे उरलेले त्याचा पण अभ्यास आपल्याला करायचाच आहे, पण त्यांचा मार्काचं जे काही वेटेज आहे ते त्यांच्या तुलनेत थोडंसं कमी आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल 40 मार्काचं विभाजन ह्या 6 धड्यांमध्ये बोर्डाची जी कमिटी आहे ती ह्या पद्धतीने करते. त्यानंतर आपण जाऊया भाग 2 कडे. भाग 2. तर भाग 2 मध्ये काय आहे, तर भाग 2 मध्ये पण भाग 2 मध्ये आपल्याला दिलेले आहेत 7 धडे. किती? 7. तर 7चं विभाजन जेव्हा ते 40 मार्कांमध्ये करतात तर आपल्या सहज लक्षात येतं प्रत्येक धडा 6 किंवा 7 मार्कांसाठी येतो. पण पायथागोरसचा जो थेरम आहे याच्यावरती एक MCQ म्हणजे 1 मार्कांसाठी आणि 5 मार्कांचा थेरम असे 6 मार्क कंपल्सरी विचारले जातातच. तर तो पायथागोरसचा थेरम जो आहे तो आपल्याला फक्त रूल नाही लिहायचा आहे, साइड 1 + साइड 2 स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर. तो पायथागोरसचा थेरम कसा फाइंड आउट केला किंवा त्याची पूर्ण थेरी आपल्याला तोंडी पाठ असायला हवी, तेव्हा ते 6 मार्क आपल्या हातातले आहेत. सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. तर त्यानंतर वर्तुळ गोल असतं, त्रिज्या असते, कॉर्ड असते, डायमीटर असते म्हणजे व्यास असतो, त्रिज्या असते किंवा त्याची परिमिती फाइंड करणं असेल, क्षेत्रफळ काढणं असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला वर्तुळच्या धड्यामध्ये शिकायचंय. सिमिलरिटीमध्ये जर म्हटलं तर साम्यता दर्शवण्याकडे काही असे आकृत्या दिलेल्या जातात किंवा काही सिमिलर आपल्याला ड्रॉ करायला लावतात. त्यांनी जर ह्या मापाचा त्रिकोण आपल्याला दिला असेल तर आपल्याला पुढे त्याच मापाचा त्रिकोण ते काढायला लावतात. हा प्रश्न कमीत कमी 3 मार्कांसाठी बोर्डाला विचारला जातो. त्यानंतर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स म्हणजेच भौमितिक रचना. तर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, ह्या त्रिकोणापासून हा त्रिकोण काढणं पण पट्टीचा वापर न करता, म्हणजेच डायरेक्टली स्केल घेतली, मेजरमेंट घेतली, काढली असं नाही. तर त्यातले कोण पण सारखे यायला हवे. तर त्यासाठी आपल्याला डिवायडरचा असेल त्याचा वापर, डिवायडर किंवा कंपास बॉक्स मधल्या प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा वापर तिथे होतो. त्यानंतर कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणजे समन्वय भूमिती. ह्याच धड्याशी थोडीशी कनेक्टेड असणारी ही भूमिती आहे जी या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायची आहे. त्यानंतर ट्रिगोनोमेट्री म्हणजे त्रिकोणमिती. त्रिकोणमितीमध्ये
त्रिकोणाचे असणारे गुणधर्म असेल, त्रिकोणावरती आधारित जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला ह्या धड्यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये पाहिजे. हा चॅप्टर कमीत कमी 4 मार्कांसाठी येतो. कधी असं वाटेज वाढतं पण तर कधी कमी पण होतं. त्यानंतर मेन्सुरेशन सगळ्यात जास्त हा टॉपिक येतो 8 मार्कांसाठी. सगळ्यात इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे तो मोजमाप. तर या मोजमापमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणं पाहायला मिळतात. तसं याच्यामध्ये जर ठरवलं तर धड्यानुसार आपण अंदाज बांधू शकतो की प्रश्न कसे असतील. पण हा जो काही शेवटचा धडा आहे मेजुरेशन, तर ह्या मोजमाप ह्या धड्यामध्ये आपण अंदाज नाही बांधू शकत की प्रश्न कशा पद्धतीचा येईल, आणि म्हणूनच त्याला वेटेज जास्त आहे. तर हा झाला आपला मॅथचा पूर्णतः सिलेबस, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या. एवढं काही अवघड सिलेबस नाहीये, फक्त नियोजन योग्य पद्धतीने असायला हवं. तर मला असं वाटतं आजचं सेशन आपण इथे थांबूयात. सर्वांनी एकदा हा सिलेबस डोळ्याखालून घाला, आपली 10वीची पुस्तके घ्या आणि 1 तारखेला बॅच होणारी जी स्टार्ट होणार आहे आपली ती जॉईन करा. चला तर मग आज आपण थांबूया. थँक्यू.